जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माता। छेरी खेडे गावे तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी, जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्तवत्सल हरा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माता। त्रैगुण्य परब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिणले नलगे त्या पार, नलगे त्या पार। तेथे जन्मुळ कैसा, तेथे जन्मुळ कैसा करू मी विस्तार। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माता। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून, श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन, वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते। आज गुरुवार, स्वामीवार, 24 जुलै 2025। आज दीप अमावस्या, दिव्याची अमावस्या। आषाढी एकादशी पासून सुरू झालेला हा चातुर्मास आज अमावस्येनंतर सुरू होणारा श्रावण महिना म्हणजे आम्हा सगळ्यांना एक आनंदाची पर्वणी आहे। दिव्याची अमावस्या, दिव्याची पूजा। दिव्याचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधन आहे। दिवा म्हणजे अंधारातून प्रकाश देणारा, दिवा उष्णता देणारा, दिवा वाट दाखवणारा। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मासामाग मास येतात। प्रत्येक मासामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे सण समारंभ येतात। याला जसं आध्यात्मिक कारण आहे, जसं शास्त्रीय कारण आहे, तसंच त्या सणाच्या पाठीमागे कुणाच्या तरी प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो। साधं बघा, नवान्न पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा आपण साजरी करतो म्हणजे भूमातेची कृतज्ञता। भूमातेकडून आपल्याला नवान्न येतं, जे अन्नावरती आपण आपला उदरनिर्वाह करतो, त्या भूमातेचा कृतज्ञता व्यक्त। उद्या येणारी नागपंचमी, निसर्गामध्ये अन्न तयार करणारा आपला शेतकरी राजा बळीराजा आहे। त्या बळीराजाचा सर्प मित्र आहे, मग त्या सापाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणून नागपंचमीचं। तसं दिव्याची पौर्णिमा, दिव्याची अमावस्या, दिव्याची पूजा। दिव्याची पूजा करायची म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारा, आपल्या आयुष्याला वळण देणारा, आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य आपलं तेजोमय करणारा हा दिवा, त्या दिव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपण आज या अमावस्येला दिव्याची पूजा करत असतो। आपल्या घरामध्ये छोट्या
असणाऱ्या पंथीपासून मोठ्या समयांच्या पर्यंत सगळे दिवे आपण घासून पुसून स्वच्छ करून त्या दिव्याची पूजा करत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण आपण एखादी घरामध्ये पूजा करायची म्हटलं तर तिथं सुद्धा श्री गणेशाची पूजा करण्यापूर्वी आपण दीप प्रज्वलित करत असतो, दिव्याची पूजा करत असतो आणि मग त्या पूजेला सुरुवात करत असतो. एवढं अनन्य साधारण महत्व दिव्याचं आहे. आणि या पाठीमागे अध्यात्म आहे, शास्त्र आहे आणि कृतज्ञता. दिव्यात आयुष्यामध्ये दीप देणारा, तेज देणारा हा जो दिवा आहे त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आज दिव्याची पूजा केली. आपल्याला माहितीये की चातुर्मासाचं पुस्तक सगळेजण, आपण पंढरपूरकर आहे, चातुर्मासाचं पुस्तक आपल्याकडे सगळ्यांच्याकडे आहे, सगळ्यांच्या वाचण्यातही आलेलं आहे. त्याच्यामध्ये एक अशी छोटीशी कहाणी आहे की एका राजवाड्यामध्ये राजाच्या घरामध्ये राजाची सून दिव्याची पूजा करत असते. प्रत्येक दिव्याच्या अमावस्येला दिव्याची पूजा करते आणि दिव्याची पूजा करून नैवेद्य अर्पण करते. आणि एका दिव्याच्या पूजेच्या दिवशी तिनं नैवेद्य अर्पण केला आणि तो नैवेद्य अर्पण केल्यानंतर जसं नामदेवानं जसं नैवेद्य देवाला खाऊ घातला, पण बाकी आपण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे काय, फक्त देवाला नैवेद्य दाखवतो. तसं हिनं काय केलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि आपल्याला भूक लागली म्हणून तो नैवेद्य खाऊन टाकला. घरातल्यानी सगळ्यांनी विचारलं नैवेद्य कुठे आहे, नैवेद्य कुठे आहे. तिला कोपऱ्यात एक उंदीर मामा दिसला. तिनं सांगितलं त्या उंदराने नैवेद्य खाल्ला. उंदीर मामा म्हणाला थांब असं आहे का म्हटला. त्यांच्या घरात आले होते पाहुणे. उंदीर मामा पण खोडकर. उंदीर मामाने काय केलं, हिच्या खोलीतली तिची जी साडी होती ती साडी त्या पाहुण्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. आणि मग घरात सगळेजण पाहुण्यांच्या खोलीत हिची साडी, पाहुण्यांच्या खोलीत हिची साडी. मग सगळीकडं असा काही मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि मग ती सून अशी सून तशी, मग तिला पाठवून दिली माझी. त्याला तिचा सगळा संसार मोडला, सगळं झालं. आणि मग तो राजकुमार तिचा नवरा एकदा असं जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना एका झाडावरती दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी सगळे दिवे त्या ठिकाणी गोळा झालेले होते आणि ते एकमेकांच्या मध्ये बोलत होते. माझ्या घरामध्ये किती आरास केली होती, मला किती थाटामाटात पूजा केलेली होती, छान सजवलेलं होतं, छान रांगोळ्या काढलेल्या होत्या, नैवेद्य छान होते, उदबत्तीचा वास तरी इतका छान होता. असं सगळेजण प्रत्येकजण एकमेकांच्या मध्ये बोलायला लागला. आणि मग फक्त राजाच्या घरातला दिवा होता तो तेवढा नाराज झाला आणि तो म्हटला नाही, दरवर्षी जी माझी मालकीन माझी पूजा करत होती ती त्या घरात नसल्यामुळे मला येता सांग माझी पूजा त्या घरामध्ये झाली नाही. आणि मग त्या राजकुमाराला कळलं की ही कथा दुसरी कोणाची नाही तर आपल्याच घरातली आहे, म्हणजे आपलीच बायको या ठिकाणी पूजा करत होती आणि आपल्या घरात आज व्यवस्थित पूजा झालेली नाही. दिव्याची पूजा ती करत होती त्या पद्धतीनं घरात झाली नाही. आणि म्हणूनच मग तो घरी गेला आणि बायकोकडे गेला. आणि मग बायकोनं सांगितलं की मलाच भूक लागलेली होती आणि मी खोटं बोलले आणि त्या उंदीर मामाने ती खोडी केली. पण आज दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी, दिव्याच्या पूजेच्या दिवशीच तुम्ही कसं काय आलात माझ्याकडं. तर मी आतापर्यंत जी दिव्याची पूजा केलेली होती त्याचे जे पुण्य मला जे मिळालेलं होतं ते आज खरं जे आहे ते आजच्याच दिवशी तुम्हाला कळलं. आणि म्हणूनच माझं खरी वस्तुस्थिती काय आहे ते सांगण्याचं मला आज वेळ आली माझ्यावरती. आणि म्हणजे आयुष्यामध्ये माझ्या या दिव्यानंच मला चांगलं काय आणि वाईट काय हे केलेलं आहे. म्हणजे दिव्याचं महत्त्व इतकं माझ्या आयुष्यामध्ये आहे की दिव्याची पूजा केली मी आणि माझा संसार पुन्हा त्याच दिवशी मार्गी लागला. म्हणजे दिवा इतका आपल्या आयुष्यामध्ये
महत्वाचं आहे. एकदा बिरबलाच्या ह्याच्यामध्ये दोघ जण असे होते आणि बिरबलाला वाटले की बघू आता यांची परीक्षा घ्यावी, आणि दोघांना सांगितलं मी थोडे थोडे तुम्हाला पैसे देतो, पण त्या पैशातून तुम्ही असं आणायचं की ती खोली भरून झालं पाहिजे. पैसे किती दिले? 75 पैसे फक्त दिले आणि खोली भरून आणायचं म्हणून सांगितलं. आता 75 पैशात खोली भरून काय येणार हो? किती विचार केला तर काय येणार आहे 75 पैशात खोली भरून? एकानं काय नाही, आता सगळ्यात हलकं आणि जास्त येईल असं त्याला काय आणलं, कापूस आणला, पण त्याच्या खोली भरली नाही. पण दुसऱ्याने विचार केला आणि दुसऱ्यानं एक छोटीशी मेणबत्ती पंती आणली, पंतीला तेल आणलं आणि वात घातली आणि त्यानं ते त्या खोलीत नेऊन लावलं आणि पूर्ण खोलीभर त्या दिव्याचा प्रकाश झाला. म्हणजे दिवा आपल्या आयुष्यामध्ये असा इतका प्रकाशमान आहे, अंधाराकडून उजेडाकडे प्रकाशाकडे नेणारा दिवा, आपलं मार्गक्रमण करणारा हा दिवा आपल्या आयुष्यामध्ये खरोखरच तेजोमय असा आहे. या जगामध्ये सगळ्यात मोठा दिवा कोणता असेल तर सूर्यदेव आहे. आणि म्हणूनच या आपल्या योग मार्गामध्ये सुद्धा सूर्याची उपासना करा म्हणून सांगत असतात. आणि आपल्याजवळ कोणता दिवा आहे तर आपल्या आतमध्ये असलेला जठराग्नी हा सगळ्यात मोठा दिवा आहे. त्या जठराग्नीला आपण शांत केलं तर आपलं सगळं व्यवस्थित. जठराग्नी जर शांत झाला नाही, तो दिवा जर शांत झाला नाही किंवा त्याचं जर काही बिघडलं तर आपलं सगळं बिघडत असतं, शरीराचं सगळं तंत्र बिघडत असतं. म्हणून आपल्या मनातला दिवा सतत तेवत ठेवला पाहिजे. म्हणून आपण उजेडाकडे प्रकाशाकडे नेणारा दिवा, आपलं मार्गक्रमण करणारा हा दिवा आपल्या आयुष्यामध्ये खरोखरच तेजोमय असा आहे. या जगामध्ये सगळ्यात मोठा दिवा कोणता असेल तर सूर्यदेव आहे. आणि म्हणूनच या आपल्या योग मार्गामध्ये सुद्धा सूर्याची उपासना करा म्हणून सांगत असतात. आणि आपल्याजवळ कोणता दिवा आहे तर आपल्या आतमध्ये असलेला जठराग्नी हा सगळ्यात मोठा दिवा आहे. त्या जठराग्नीला आपण शांत केलं तर आपलं सगळं व्यवस्थित. जठराग्नी जर शांत झाला नाही, तो दिवा जर शांत झाला नाही किंवा त्याचं जर काही बिघडलं तर आपलं सगळं बिघडत असतं, शरीराचं सगळं तंत्र बिघडत असतं. म्हणून आपल्या मनातला दिवा सतत तेवत ठेवला पाहिजे. म्हणून आपल्या वंशजांना सुद्धा मुलीला पंती म्हणतात आणि मुलाला दिवा म्हणतात. म्हणजे आपल्या वंशावळी पुढे चालवण्यासाठी हा दिवाच त्या ठिकाणी काम करत असतो. आज दीप अमावस्ये बरोबर अनेक योग आहे. गुरुपुष्यामृत मला आठवते मागच्या वर्षी जेव्हा रेखा मौलीनी सांगितलं होतं गुरुपुष्यामृताचं महत्व आणि त्यांनी सांगितलं होतं गुरुपुष्यामृताला सोनं घ्यायचं असतं. पण आज मला असं म्हणावंसं वाटतं की आज सोन्याचे दर जर बघितले तर एवढे मोठे लाखाच्या घरात दर झालेत मौली. आज सोन्याच्या दुकानामध्ये भरपूर गर्दी असते, तरी आपण नाही सोनं घेऊ शकतो तसं काही नाही. पण आज सोन्याचे दर पाहता सोनं खरेदी करणं गरजही वाटत नाही आणि ते आणून घरात कुठं ते सांभाळत बसायचं. त्याच्यापेक्षा आज स्वामींची सेवा आपल्या हातून घडते, सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. आणि सोन्यापेक्षाही मौल्यवान, सोन्यासारखी माणसं आपल्या आयुष्यामध्ये या स्वामी भक्तीच्या या मार्गामध्ये आपल्याला मिळालेली आहेत. हीच माणसं आपण सोन्यासारखी जपूया. हाच आपला गुरुपुष्यामृत आपण समजूया. श्री स्वामी सद्गुरु दादा महाराज की जय, सद्गुरु अण्णा महाराज की जय. श्री स्वामी. माझे नाव कल्याणी पांडुरंग कांबळे. मी मॅडमच्या शाळेत शिक्षक म्हणून आहे. आज या ठिकाणी मला स्वामींची आरती करण्याचा मान मिळाला, त्याबद्दल मी त्यांचे आणि स्वामींचे आभार मानू इच्छिते. खरं म्हणायचं गेलं तर स्वामींची माझी भक्ती आहे, पण असं कधी मी विचार केला नव्हता की स्वामींची आरती ते करण्याचा मान वगैरे मिळेल.
अचानकपणे त्या दिवशी मॅडमच्या डोक्यामध्ये काय आलं काय कल्पना नाही, स्वामींनीच त्यांना सांगितलं असणार बाबा की त्यांना बोलवा, म्हणजे स्वामींची आरती वगैरे करण्याचं हे म्हणजे एक योग्य ट्रॅक मिळत नव्हता मला भक्ती करण्याचा. आज सगळ्यांच्या रूपाने मला इथे भक्ती करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानायचे. या ताईसुद्धा म्हणजे आता नवीन ठिकाणी गेल्यानंतर ना आपण प्रत्येक ठिकाणी अडखळतो, पण ते आरती करताना काही प्रॉब्लेम येऊ नये, काही समस्या येऊ नये, त्यासाठी त्या ताईसुद्धा मदतीसाठी उभ्या होत्या. म्हणजे असं दुजाभाव नाही आहे की बाबा नवीन आहेत त्यांना कसं हे करायचं, हँडल कसं करायचं. त्यासाठी मला असं इतकं म्हणजे गेल्या गुरुवारी आल्यापासून इतकं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे आठवडा कसा निघून गेला हे मला जाणवलंच नाही. परत येण्याची ओढ लागते. आम्ही पटकन मॅडमला जाऊ का सुद्धा म्हटले नाही मी गुरुवारी, मॅडमनीच म्हटले मॅडम लवकर या. मी म्हटलं हो मॅडम नक्की येईल. पटकन गेलो, घरी आवरलं, मुलीला घेतलं, नाही तर म्हणजे येण्याची ओढ लागली मला गुरुवारची. त्यासाठी योग्य असं ठिकाण निर्माण करून दिल्याबद्दल मी मॅडमचे खरंच मनापासून ऋणी आहे. कारण की तुमच्या मार्फतच स्वामींनी काहीतरी आदेश दिला असणार. ज्या पद्धतीने आई चुकल्यानंतर ना आपल्या मुलाला मार्गदर्शन करते, बाबा हा रस्ता चुकीचा आहे, तू शिकतोय पण तो रस्ता चुकीचा आहे, तुझ्या शिक्षणाचा फायदा योग्य त्या रस्त्यावरती झाला तरी फायदा तुला आयुष्यामध्ये होणार आहे. त्याच पद्धतीने अचानकपणे मॅडमना कल्पना सुचली की बाबा ह्यांना बोलव, तुमच्या भक्तीला योग्य ते ठिकाण मिळेल, योग्य तो ट्रॅक मिळेल, तुमची भक्ती कशी स्वामींपर्यंत पोहोचेल हे आईच्या रूपाने म्हणा किंवा मॅडमच्या रूपाने म्हणा किंवा स्वामी भक्तांच्या रूपाने म्हणा, त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली. इथे येण्याचा मला मान मिळाला, भाग्य मिळाले. माझे भाग्य असं उजळेल अशी मी स्वामींच्या चरणी खरंच मनापासून प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.